भिवंडीमध्ये गुरुवारी रात्री उशिरा एक दुर्दैवी आणि भीषण दुर्घटना घडली। भिवंडी निझामपूर महापालिका क्षेत्रातील बालाजीनगर गंगारामवाडी परिसरात असलेली कोहिनूर अपार्टमेंट ही 4 मजली निवासी इमारत अचानक पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली। या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून मलब्याखाली अद्याप अनेक नागरिक आणि मजूर अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद दलच्या तुकड्या घटनास्थळी दाखल झाले असून युद्धपातळीवर शोध आणि बचाव कार्य सुरू आहे। रात्रभर बचाव कार्य सुरू असून दोघांना सुखरूपपणे बाहेर काढले आहे। अपघाताचे गांभीर्य ओळखून बचाव पथकांनी तत्काळ मलब्यात अडकलेल्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली। रात्रभर चाललेल्या मोहिमेत आतापर्यंत 2 जणांना ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे। प्राथमिक माहितीनुसार दुर्घटनेच्या वेळी इमारतीत 6 मजूर आणि 5 स्थानिक रहिवाशांसह सुमारे 11 जण उपस्थित होते। त्यामुळे ढिगाऱ्याखाली अजून काही नागरिक अडकले असण्याची शक्यता असून त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे आणि फ्लड लाईट्सच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन राबवले जात आहे। स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार कोसळलेली कोहिनूर अपार्टमेंट ही इमारत अत्यंत जुनी आणि जर्जर झाली होती। भिवंडी निझामपूर शहर महानगरपालिकेने या इमारतीला आधीच अतिधोकादायक म्हणून घोषित केले होते आणि ती खाली करण्याच्या नोटीस आणि सूचनाही दिल्या होत्या। मात्र गुरुवारी रात्री नागरिक गाढ झोपेत असताना ही इमारत अचानक कोसळल्याने कोणालाही बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही। धोकादायक इमारती तत्काळ रिकाम्या करा, महापौरांचे असे आवाहन आहे। भीषण दुर्घटनेनंतर भिवंडी निझामपूर शहर महानगरपालिकेचे महापौर नारायण चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला। भिवंडी शहरात महानगरपालिकेने अनेक इमारती अतिधोकादायक म्हणून घोषित केल्या आहेत। ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी आमचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, परंतु जे नागरिक आजही अशा जर्जर आणि धोकादायक इमारतींमध्ये राहत आहेत त्यांनी स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा जीव धोक्यात न घालता तत्काळ घर मोकळे करावे, असे आवाहन महापौर नारायण चौधरी यांनी केले आहे। सध्या घटनास्थळी वैद्यकीय पथके आणि अनेक रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आल्या आहेत। मलब्यातून बाहेर काढण्यात येणाऱ्या जखमींवर तत्काळ उपचारासाठी स्थानिक रुग्णालयांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे।